महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये संतांचे जे आशीर्वाद असतात ते फार मोठे असतात. त्यांच्या शब्दामध्ये जी ताकद असते, जे सामर्थ्य असतं, ते सामर्थ्य फार मोठं असतं आणि याच्यावरतीच आधारित ही एक छोटीशी कथा आहे. अतिशय सुंदर कथा आहे ही कथा. आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्ही शांतपणे ती श्रवण करावं. गोष्टीचं नाव आहे अश्रूची झाली फुले. गोष्टीचं नाव काय आहे? अश्रूची झाली फुले किंवा संतांचा आशीर्वाद. गोष्टीला सुरुवात करतोय. एक छोटं गाव होतं. त्या गावाचं नाव लाटवाडी होतं आणि या गावामध्ये प्रत्येक वर्षी सप्ताह भरायचा आणि या सप्ताहामध्ये 7 दिवस दररोज प्रवचन असायची, कीर्तन असायची आणि ही प्रवचन कीर्तन ऐकण्यासाठी गावातले सगळे लोक विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जायचे. विठ्ठलाच्या मंदिरामध्ये संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11, 10, 11 वाजेपर्यंत सगळी माणसं, सगळे लोक त्याच ठिकाणी ते प्रवचन कीर्तन ऐकण्यासाठी जात होते आणि तिथं दररोज ही माणसं जायची आणि त्या गावात चोरांचा सुळसुळाट सुरू झाला. सगळी शांतता असायची. गावातली सगळी माणसं कुठं असायची? प्रवचन कीर्तन ऐकण्यासाठी त्या मंदिरामध्ये जायची आणि रात्री निरव शांतता असायची आणि अशा वेळी चोरांना संधी मिळायची की चोरी करायची. आणि त्या गावातला एक पट्टीचा चोर दररोज काही ना काय करायचाच, काही ना काही चोरी करायचाच. ती गावातली माणसं पण म्हणायची, काय नशीब नेतो, साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे एखादी वस्तू, एखादं साहित्य घेऊन गेला तर जाऊ दे. इकडे एखादा माणूस गेला तर आपण काय करतो? हतबल होतो आणि शांत बसतो. ती माणसं सुद्धा प्रवचन कीर्तनाने सुधारली होती. चोरी झाली तर होऊ दे, शांत बसायची. आणि त्याच गावातला चोर म्हणायला लागला की दररोज ही सगळी माणसं त्या साधूंच्या प्रवचनाला, कीर्तनाला जातात. त्या साधू संतांमध्ये काय सामर्थ्य आहे, काय ताकद आहे हे बघायला पाहिजे, एकदा त्यांना भेटायला पाहिजे. आणि सगळी माणसं दररोज तिथं आहेतच. काय साधूंचं काय वाणी काय आहे, प्रवचन काय आहे, कीर्तन काय आहे, आपण सुद्धा एकदा साधू महाराजांना काय करायला पाहिजे? भेटायला पाहिजे. म्हणून कुणीही नसताना साधारण रात्री 11च्या सुमारास हा जो चोर आहे, हा चोर कुठे जातो? जे प्रवचन सांगतात, जे कीर्तन सांगतात त्या साधू महाराजांकडे हा चोर रात्री 11च्या सुमारास जातो. आणि गेल्यानंतर तिथं साधू महाराजांना तो नमस्कार करतो. तेवढ्यात साधू महाराज आशीर्वाद काय म्हणतात? आशीर्वाद. आशीर्वाद म्हटल्याबरोबर चोर म्हणतो, साधू महाराज अहो मी अट्टल चोर आहे, 1 नंबरचा मी चोर आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद देताय? बघा, विचार करा. नकळतपणे तुम्ही मला आशीर्वाद दिलात. आता मी माझी ओळख करून देतोय. मी 1 नंबरचा कोण आहे? चोर आहे. मी 1 नंबरचा कोण आहे हे तुम्हाला माहित झाल्यानंतर तुम्ही मला आशीर्वाद द्याल? नक्की देईन म्हणतात. नकळतपणे दिलेला आशीर्वाद हा आशीर्वादच आहे. आणि तू जरी 1 नंबरचा चोर असलास तरी तुला काय आहे? आशीर्वाद. हा तुझा व्यवसाय आहे, तुला माझा आशीर्वाद आहे. असं म्हणून साधू महाराज त्यांच्याजवळ जे फळ होतं ते फळ त्या चोराला देतात. काय देतात? फळ देतात. तो चोर सुद्धा फार हुशार असतो. साधू महाराजांना म्हणतो, महाराज हे फळ तुम्ही दिलात मला, हे फळ मी 5 मिनिटात खाणार, माझ्यात काय बदल होणार नाही. त्याच्यापेक्षा मला तुम्ही काहीतरी असा उपदेश द्या, असा कानमंत्र द्या, असं काहीतरी मला सांगा, त्याचा उपयोग मला आयुष्यभर होईल आणि तुमची आठवण मला नेहमी येत राहील. असं म्हटल्यानंतर ते साधू महाराज त्या चोराला सांगतात, मी जे सांगेन ते ऐकशील? मी जे सांगेन ते ऐकशील? चोर म्हणतो, हो मी चोर आहे, पण एकदा शब्द दिला तर कदापिही जीव गेला तरी तो शब्द काय करणार नाही? बोलणार नाही. आणि साधू महाराज म्हणतात, ठीक आहे, तू फक्त एक करायचं, कधीही खोटं बोलायचं, कधी खोटं बोलायचं. ठरलं. चोराने साधू महाराजांना शब्द दिला. जीव गेला तरी शब्द माघार घेणार नाही. आणि अशा पद्धतीने हा चोर पुन्हा दुसऱ्या दिवशी सगळी माणसं प्रवचनाला गेली, कीर्तनाला गेली. रोजीरोटीचा प्रश्न होता, ह्याचा हा धंदाच होता. दररोज काय करायचं? चोरी करायचं. दररोज काय करायचं? चोरी करायचं. आणि त्याच वेळी त्या गावाचा जो राजा होता
तो राजा मात्र हतबल झाला होता. सगळी माणसं प्रवचनाला कीर्तनाला जातात आणि कोणीतरी एक अट्टल गुन्हेगार असेल, चोर असेल, तो दररोज दरोडे टाकतोय, याचा शोध घ्यायला पाहिजे. राजा म्हणतो ती साधी माणसं आहेत, सर्वसामान्य माणसं शांत आहेत, पण आपली जबाबदारी आहे. आपल्या राज्यामध्ये चोरी होते आणि आपण शांत बसून चालणार नाही. म्हणून तो राजा त्या दिवशी रात्रीचा वेश बदलतो. ऐका, राजा वेश बदलतो आणि कोण आहे याचा शोध घेण्यासाठी तो गावभर फिरत असतो. तेवढ्यात बघा सगळीकडे निरव शांतता आहे. तो चोर चाललेला आहे. तेवढ्यात राजा समोरून येतो आणि बघतो तर काय, एक चोर सावकाश सावकाश दबकत 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 चाललेला आहे. तेवढ्यात हात मारतो, हे थांब. हे थांब म्हणल्यावर चोर सुद्धा घाबरतो. राजा म्हणतो थांब. राजा विचारतो तू तू कोण आहेस, कोण तू? साधू महाराजांना शब्द दिलेला असतो, मी चोर आहे, मी एक नंबरचा चोर आहे, नुसता चोर नाही, मी कसा आहे, मी एक नंबरचा चोर आहे. आणि तो चोर सुद्धा हुशार असतो. तू कोण आहेस? मी पण चोर आहे म्हणतो राजा. मी पण कोण आहे? मी पण चोर आहे. ते टाळी म्हणतो. दोघे टाळी वाजवतात. आणि काय करूया म्हणतो, ही छोटी मोठी चोरी करण्यापेक्षा तो राजा काय म्हणतो, हा राजा काय म्हणतो, आपण राजवाड्यात जाऊया चोरी करायला. हे दररोज चोरी करत बसण्यापेक्षा एकदाच राजवाड्यातलं जे घबाड आहे ना ते घेऊन यावं तो. पण हा चोर म्हणतो नाही 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 नाही, तिकडे सैनिक असतात, त्या चोरवाटा असतात, तिथं जायचं कसं, ते जामदार खाण्यापर्यंत पोहोचवणार कोण? राजा म्हणतो थांब, म्हणतो मी जबाबदारी घेतो, तुला जामदार खाण्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. पण कपाट, अहो कपाट उघडायचं काय, जरा बाहेर हातात केले, मी चुटकी सरशी कपाट उघडतो. काय म्हणतो तो चोर, मी चुटकी सरशी कपाट उघडतो, तुम्ही फक्त तिथपर्यंत घेऊन चला मला. आणि दोघांचं ठरलं. पण जाताना असा विषय झाला, जे जे चोरी करणार आपण 50-50. काय करायचं, 50-50 वाटून घ्यायचं. 100 रुपये मिळाले, तुला 50 मला 50. 4 तोळे सोनं मिळालं, तुला 2 तोळे मला 2. आणि ठरल्याप्रमाणे सावकार, तो राजा स्वतः पण तो चोराला माहीत नव्हतो. आणि राजा राजवाड्यात गेला, दोघे चोरवाट्याने गेले, जामदार खाण्यापर्यंत पोहोचले. तिथं जामदार खाण्यामध्ये गेल्यानंतर त्या कपाटाकडे राजा हात करून दाखवतो. चोर गेला आणि क्षणार्धात तो कपाट उघडतो आणि कपाटात बघताय तर काय, बाबा 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 बाबा, कपाटात बघताय तर काय, हो 3 हिरे होते मोठे. एका हिऱ्याची किंमत 5 कोटी, 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी. किती हिरे आहेत असे? 3 हिरे आहेत. चोर पण हुशार, काय म्हणतो 3 हिरे आहेत, हिरेचे तुकडे तरी करता येत नाहीत. आपण काय करूया, यातले 2 हिरे घेऊया, एक राजाला ठेवूया. एक काय करूया, एक राजाला ठेवूया, त्यातले 2 हिरे घेतो आणि बाहेर येतो. झालं. ठरल्याप्रमाणे राजा, तो दुसरा चोर म्हणजे राजा आणि हा 1 नंबरचा अट्टल चोर, दोघे बाहेर येतात, वाटून घेतात. तुला 1 हिरा, मला 1 हिरा. पण राजा हुशार असतो. बोलता 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 त्या चोराचं नाव काय, तुझं गाव काय, कुठे राहतोस, काय करतोस, काय खातोस, काय पितोस, सगळी माहिती विचारतो. आणि तो चोर शब्द दिलेला असतो, मी खोटं बोलणार नाही, जे बोलेल ते खरं सांगेन. आणि त्याप्रमाणे खरं सांगितलं. झालं. राजा पुन्हा आपल्या महालात जाऊन झोपला. चोर आपल्या घरी गेला, त्याला 1 हिरा, याला 1 हिरा. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ही बातमी व्हायरल झाली, बातमी पसरली, राजवाड्यात चोरी झाली, राजवाड्यात चोरी झाली, जामदार खाण्यामध्ये चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली. सगळ्या गावभर ही बातमी पसरली. प्रधानाला ही बातमी गेली. प्रधान म्हणतो थांबा 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 थांबा, कुणीही जायचं नाही, आत कुणी आतमध्ये जायचं नाही. पहिल्यांदा कोण जाणार, तिजोरीतलं काय काय गेलं, जामदार खाण्यामधलं काय काय गेलं, हे याचा आढावा कोणी घेणार, ते प्रधान घेणार. झालं. सगळी माणसं पहारेकरी, सैनिक बाहेर आहेत. प्रधान आतमध्ये जातो, ताडताड जातो, बघतो तो काय, कपाट उघडलेलंच आहे आणि कपाटामध्ये छान सुंदर काय आहे, हिरा आहे. कपाटामध्ये सुंदर काय आहे, हिरा आहे. आणि त्या प्रधानाला मोह निर्माण झाला. मॅडम, प्रधानाला मोह निर्माण झाला आणि तो हिरा घेतो आणि आपल्या फेट्यामध्ये ठेवतो. झालं. प्रधान बाहेर येतो, 3 हिरे गेलेत, हिरे गेलेत, हिरे गेलेत, हिरे गेलेत. झालं. ही बातमी कुणाला समजली,
राजाला पण समजली. राजाने सगळ्या गावकऱ्यांना बोलावून घेतली, सगळ्यांना बोलावून घेतलं आणि विचारलं. सगळ्यांची झाडाझडती घेतली, पण कुणीही तयार होईना. राजाला माहित असतो कुणी तयार होईना. राजा म्हणतो, जावा अमक्या अमक्या ठिकाणी तिथं आहे तो एक नंबरचा चोर आहे, पेड्या घाला आणि त्याला फरफटत कुठे घेऊन या राजमहालामध्ये घेऊन या. फरफटत कुठे घेऊन या राजमहालामध्ये घेऊन या. आणि सैनिक राजाने सांगितल्याप्रमाणे त्याला फरफटत 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 कुठे घेऊन येतात, राजमहालामध्ये घेऊन येतात. आणि ही सगळी हकीकत त्या चोराला पण माहिती झाली. चोर येताना सगळी माहिती घेऊन येत असतो. चोर सगळी माहिती घेऊन येत असतो. आम्ही चोरी केल्यानंतर सकाळी पहिल्यांदा कोण गेला, प्रधान गेला. ठीक आहे, राजमहाल सगळी माणसं बसलेले, राज दरबार भरलेला आहे. आणि त्यात राजा म्हणतो, तू चोर आहेस, काल रात्री चोरी केलायस, तुला किती हिरे होते कपाटामध्ये तुला माहित आहे ना. राजा चोर म्हणतो, होय महाराज 3 हिरे होते, एक तुमच्याकडे आहे. राजाने मला फसवलं म्हणतात. राजाने मला फसवलं. हा राजा कालचाच आहे. एक हिरा तुम्हाला दिलाय, एक हिरा माझ्याकडे आहे. पण यातच चोराला पश्चाताप होत होता. काय पश्चाताप होता, त्या साधू संतांचं ऐकलं, खरं बोललो, माझा पत्ता सांगितलं, नाव सांगितलं, याचा पश्चाताप. पहिल्यांदा त्या साधू संतांचं नंतर बघतो, राजा तुझं पण बघतो, काय होईल ते प्रायश्चित्त बघतो आणि मग बघूया म्हणतो. मी खरं बोलून काय केलं, चूक केली. आजपर्यंत कोणाला मी पत्ता नाव सांगितलेलं नव्हतं, पण मी त्या साधू संतांना शब्द दिल्यामुळे मी नाव आणि पत्ता सांगितलं. चालेल, तुमच्याकडे हिरा आहे, माझ्याकडे हिरा आहे. तिसरा हिरा कुठे आहे. त्या चोराने सगळी माहिती घेतलेली होती, कोण पहिल्यांदा गेलाय. त्यावेळी चोराने सांगितलं, महाराज या प्रधानाची झाडाझडती घ्या. झालं, प्रधानाची झाडाझडती घ्या म्हटल्याबरोबर प्रधान लटपट 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 हापायला लागला. हो, घाबरला तो. आणि त्याला ओढून आणत असताना प्रधानाला त्याच्या त्या पेट्यातून एक हिरा खाली पडतो. बाप रे म्हणतो, काय प्रधानाने चोरी केली, प्रधानाला काय आजपर्यंत दिलं नाही, माझ्यासारखा महाल बांधून दिला, काय सोनं नाणं इस्ते सगळ्या गोष्टी. आणि बाप ज्यापासून हे प्रधान आहेत, आजा पंजापासून हे प्रधान आहेत, सगळं धन दौलत त्यांना दिलेलं आहे, तरी याच्या मनामध्ये चोरीचा मोह निर्माण झाला. हे सगळ्यात वाईट आहे. थांबा म्हणायला लागला. राजा म्हणायला लागले, थांबा. त्याच्या हातातल्या बेड्या काढा आणि याच्या हातामध्ये घाला. आणि त्याच्या डोक्यावरती तो प्रधानाचा जो मुकुट आहे, प्रधानाचा जो पागोटा आहे, तो याच्या डोक्यावरती घाला. बाप रे, बघा, प्रधान जो होता तो त्या प्रधानाच्या हातामध्ये काय पडल्या, काय पडल्या, बेड्या पडल्या. हो, आणि हा चोर जो होता तो चोर काय झाला, प्रधान झाला. प्रधान काय किती खरं बोलल्यानंतर काय फळ मिळतं बघा. आणि प्रधान तो पागोटा त्याच्या डोक्यावरती घातला, पण तो चोर सुद्धा फार हुशार होता. तो जो पागोटा होता तो पागोटा काढतो आणि राजाच्या पायाजवळ नेऊन ठेवतो. राजाच्या पायाजवळ नेऊन ठेवतो आणि राजाला म्हणतो, महाराज, राजे, त्या महाराजांचं एकच वाक्य मी ऐकलंय, त्या महाराजांचं एकच वाक्य ऐकलंय, तर मी प्रधान झालो. तर मी काय झालो, प्रधान झालो. आणि त्या महाराजांच्या सानिध्यात मी कायमचा जाऊन राहिलो तर मी काय होईल. म्हणून त्या ठिकाणी तो जो चोर होता तो प्रधानाची टोपी, प्रधानाची पगडी, प्रधानाचा तो पागोटा तिथंच काढून ठेवतो आणि तो साधूच्या सेवेला जातो. साधूच्या सेवेला जातो. साधूच्या सेवेला जातो. या गोष्टीचं तात्पर्य बाळांनो, साधू संतांनी दिलेला आशीर्वाद हा आशीर्वाद असतो. हे त्यांचे शब्द नसतात, हे कित्येक पिढ्यांची त्यांची तपश्चर्या असते. आणि त्या तपश्चर्याच्या माध्यमातून साधू संतांनी जो आशीर्वाद देतात तो आशीर्वाद 100% निश्चितपणे खरं ठरत असतं. आणि अशा पद्धतीने त्या चोराचे जे अश्रू होते त्या अश्रूंची काय झाली, फुलं झाली. संतांचा आशीर्वाद हा फार मोठा आशीर्वाद असतो. या ठिकाणी आजच्या आषाढी एकादशी निमित्त तुम्ही ही गोष्ट छानपणे श्रवण केल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.